Today we will see first chapter, reproduction in lower and higher plants. First we will see definition. Reproduction. Reproduction is the production of young ones like parents. म्हणजे प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करतो, यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्शन. इट इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ लिव्हिंग थिंग्स. There are two methods of reproduction. First, asexual reproduction, and second, sexual reproduction. First, we will see asexual reproduction. It is not involved fusion of two sex cells. Means asexual reproduction मध्ये दोन सेक्स सेलची दोन पॅरेंटची गरज नसते. Single parent is enough for asexual reproduction. In this method, genetically and morphologically identical progeny is produced. जी प्रोजेनी असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तयार होते ती जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली सेम असते, आयडेंटिकल असते. धिस प्रोजेनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लोन्स. ह्या प्रोजेनीला आपण क्लोन्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच या ज्या प्रोजेनीज असतात त्या फोटोकॉपीज असतात, आयडेंटिकल कॉपीज. देन असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या आपण मेथड्स बघू. फर्स्ट मेथड दॅट इज फ्रॅगमेंटेशन. Fragmentation. In this method, multicellular organism can break into fragments. बघा, in this method, multicellular organism can break into fragments. म्हणजे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम प्लांट्स असतात ते ब्रेक होतात छोट्या छोट्या पीसेसमध्ये, त्यांनाच आपण फ्रॅगमेंट्स असं म्हणतो. अँड each fragment ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. प्रत्येक फ्रॅगमेंटचं रूपांतर नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा. दुसरी जी मेथड आहे ती आहे बडिंग. इन धिस मेथड ए आउटग्रोथ इज प्रोड्युस्ड ऑन द बॉडी ऑफ पॅरेंट सेल. इन धिस मेथड ए आउटग्रोथ इज प्रोड्युस्ड ऑन द बॉडी ऑफ पॅरेंट सेल. म्हणजे या मेथडमध्ये पॅरेंट सेलच्या बॉडीवरती एक आउटग्रोथ तयार होतो. वी कॅन से इट बड. देन दिस बड वेन डिटॅच्ड फ्रॉम द पॅरेंट सेल इट ग्रोज इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. तो ज्यावेळेस पॅरेंट सेलपासून डिटॅच होतो त्यावेळेस त्याचं रूपांतर, त्याची डेव्हलपमेंट नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये होते. वी कॅन सी हिअर इन ईस्ट. ईस्टमध्ये आपण बघतो ईस्ट हा युनिसेल्युलर असतो. This is a mother cell. This is mother cell and it gives rise this structure, and this structure is called as the bud. Step by step, in last step we can see this daughter cell is detached from the mother cell. ह्या मदर सेलच्या ईस्टपासून हा डॉटर सेल तयार होतो. This process is called as the budding. In multicellular organism, we can see in Hydra, it conducts in favorable condition. Favorable condition मध्ये budding process conduct होते. Then third process that is called as the spore formation. In this method, many flagellated motile zoospores are produced inside the body of parent cell. Means we can see here Chlamydomonas. Chlamydomonas, it is a unicellular organism which are observed in the aqua. This is a parent cell and inside the parent cell many zoospores are produced. Zoospores बॉडीच्या आतमध्ये तयार होतात. Then cell wall degenerate and these zoospores are comes out. हे सगळे zoospores बाहेर येतात. These are motile zoospores. We can see here they have two flagella, so they are motile, and each zoospore grows into new individual. प्रत्येक झूस्पोरचं रूपांतर हे नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये होतं.
वी कॅन सी इन क्लॅमिडोमोनास, एक्झाम्पल आहे त्याचं क्लॅमिडोमोनास. These are all asexual methods. Then we will see very important asexual method, that is a vegetative method in plants. Plant produce asexually through their vegetative parts as stem, leaf and root. म्हणजे प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत, स्टेम, लीफ आणि रूट, याच्यापासून ज्यावेळेस आपल्याला रिप्रोडक्शन मिळतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Then they are genetically identical to their parents. म्हणजे व्हेजिटेटिव्ह मेथडमध्ये जी प्रोजिनी आपल्याला मिळते ते सगळे आयडेंटिकल असतात पॅरेंट्स, जेनेटिकली आयडेंटिकल असतात पॅरेंट्ससारखेच. व्हेजिटेटिव्ह मेथड्स आर नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल. व्हेजिटेटिव्ह मेथड्स जे आहेत त्या नॅचरल पण असतात आणि आर्टिफिशियलीसुद्धा आपण त्या कंडक्ट करू शकतो. शक्यतो जे फ्रूट गार्डनर्स असतात ते फ्रूट गार्डनर्स हे आर्टिफिशियल मेथड फॉलो करतात. आर्टिफिशियल मेथड्स आर यूज्ड टू प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज. ज्या डिझायर्ड व्हरायटीज आहेत त्या प्रोपॅगेट करण्यासाठी आपल्याला व्हेजिटेटिव्ह मेथड्सचा उपयोग होतो. व्हेजिटेटिव्ह मेथड्सचे आपण टाईप्स बघू. फर्स्ट टाईप दॅट इज कॉल्ड ॲज दी कटिंग. फर्स्ट कटिंग, द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट having one or more buds is used for reproduction. The small piece of any vegetative part. म्हणजे झाडाचा छोटा पीस, मग तो स्टेमचा असू शकतो, लीफचा किंवा रूटचा असू शकतो, त्याला 1 ते 2 बर्ड्स पाहिजेत. देन when we grow into the soil, this develops into न्यू प्लांट. ह्या छोट्या पीसचं रूपांतर नवीन प्लांटमध्ये होतं. यालाच आपण दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द बडिंग. हे आपण कुठं बघू शकतो तर स्टेम कटिंग हे आपण रोजमध्ये बघतो, लीफ कटिंग हे आपण ब्रायोफायलममध्ये बघतो आणि रूट कटिंग हे आपण ब्लॅकबेरीमध्ये बघतो. ब्रायोफायलम आपल्याला माहिती आहे, ब्रह्मकमळ आपण म्हणतो त्याला. ब्लॅकबेरी म्हणजे तुतीचं झाड, हे रूट कटिंगनी येतं. देन second method that is called as the grafting. It is an artificial method actually. In this method, parts of 2 plants are joined in such a way that they grow as one plant. या मेथडमध्ये 2 वेगवेगळे पार्ट्स प्लांटचे एकत्र जॉईन केले जातात आणि त्याला सिंगल ग्रो केलं जातं. यालाच आपण म्हणतो ग्राफ्टिंग. आता याच्यामध्ये जे 2 पार्ट्स असतात त्याच्यातला जो वरचा पार्ट, अप्पर पार्ट इज कॉल्ड ॲज द सिवॉन अँड लोअर पार्ट इट इज कॉल्ड ॲज द स्टॉक. वरचा जो पार्ट असतो आपण बघतो की तो सिवॉन म्हणतो आपण त्याला. आता हे 2 पार्ट जॉईंट केलेत ॲक्च्युली. वरचा पार्ट आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो, सिवॉन म्हणतो, आणि खालच्या पार्टला आपण स्टॉक म्हणतो. इथं आहे ग्राफ्टिंग. upper part siwon and lower part stalk. Siwon is with 1 or 2 buds and from desired variety. सिवॉन जो असतो, जी आपल्याला व्हरायटी चांगल्या कॅरेक्टर्सची जी मल्टिप्लाय करायची आहे त्याचा वरचा पार्ट आपण सिवॉन म्हणतो आणि लोअर पार्ट ज्याला आपण स्टॉक म्हणतो तो असतो वाईल्ड व्हरायटीचा. दे जॉईन टुगेदर हिअर. We can see here they join together and grow as a single. This is called as the grafting. We can also see bud grafting. Bud grafting पण आपण बघतो. Bud from the desired variety we can placed into the stalk and they join together and grow as a single one. Then last type that is called as the tissue culture. In this method, small amount of plant tissue can grow into many new plants. म्हणजे टिश्यू जो आहे, टिश्यू इट इज मेड अप ऑफ द ग्रुप ऑफ सेल्स. टिश्यू
single cell can divide single cell can develop into new plant. This technique is conducted in the laboratory, and banana like plants, they are multiply with the help of this tissue culture technique.